बाजारात नकली बेदाणा विकला जातोय, त्यामुळे बाजारातून मनुका किंवा बेदाणा खरेदी करण्याआधी तो तपासून घ्यावा। सांगलीत अफगाणिस्तानातून तस्करी केलेला रसायन आणि प्रक्रियायुक्त बेदाणा विक्री केला जातोय। हा संपूर्ण अवैध पद्धतीने आयात केलेला बेचर आणि रसायन वापरून प्रक्रिया केलेला बेदाणा कोल्ड स्टोरेजमध्ये साठवून तो विक्री केल्याचा प्रकार समोर आलाय। हा प्रकार लक्षात आल्यावर द्राक्ष बागायतदार संघातील पदाधिकाऱ्यांनी काल अचानक कोल्ड स्टोरेज आणि बेदाणा वॉशिंग सेंटरवर धाड टाकली। या कारवाईत अनेक ठिकाणी अफगाणी बेदाणा सापडलाय, मात्र काही व्यापाऱ्यांनी त्याबद्दल माहिती देण्यासाठी नकार दिला। माहितीप्रमाणे काही व्यापाऱ्यांकडून अफगाणिस्तानातून भांडवलीकृत पद्धतीने बेदाणा भारतात आणला गेला। या बेदाण्याची गुणवत्ता कमी असून त्यावर रसायनांचाही वापर केल्याचा संशय आहे। हा बेदाणा स्वस्त दरामध्ये कोल्ड स्टोरेजमध्ये साठवला जात होता आणि भारतीय बाजारात स्थानिक पॅकिंग करून तो विक्री केल्याचा प्रकार केला गेलाय। सध्या परदेशातील द्राक्ष बेदाणा उत्पादक शेतकऱ्यांना याचे दर साधारण 300 ते 350 रुपये प्रति किलो मिळतात, मात्र परदेशातून आणलेला हा विषम दर्जाचा बेदाणा 150 ते 200 रुपयांपेक्षा मध्ये मिळत असल्यामुळे कमी प्रमाणामध्ये मिळत असल्यामुळे स्थानिक भाव पडण्याचा प्रयत्न केला जात असल्याचं म्हटलं जात आहे। अशा प्रकारच्या तस्करीमुळे स्थानिक शेतकऱ्यांना आर्थिक नुकसान होत आहे। हे बेदाणे रसायन वापरलेले असल्यामुळे आरोग्यासाठी देखील धोकादायक ठरू शकतात। त्यामुळे प्रशासनाने लगेचच सक्त कारवाई करण्याची मागणी केली आणि संघटनेने सुद्धा अशा तस्करी रॅकेटमध्ये सहभागी असलेल्या व्यापाऱ्यांवर कठोर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली। त्यामुळे नागरिकांनी अशा प्रकारच्या वस्तू बाजारातून खरेदी करत असताना तपासून घेणं गरजेचं आहे।